श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. अध्याय 47. पिठिकापूरपासून श्रीपाद प्रभूंच्या मातापिता, आजी आजोबा आणि भक्तजनांचे पंचदेव पहाडपर्यंत अद्भुत प्रयाण. श्रीपाद प्रभू कोणालाही धर्मकर्म तोलून मोजून बहाल करतात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दरबारात सर्वांना यथेच्छ भोजन मिळत असे. अन्नपात्रातून कितीही अन्न काढले तरी त्यात ठेवलेले अन्न संपत नसे, हे मोठे आश्चर्य होते. सर्वांनी भरपूर अन्न सेवन केल्यानंतर अन्नपात्रात उरलेले अन्न कृष्णा नदीमध्ये सोडण्यात येई. जलचरांनाही त्यामुळे श्रीपाद प्रभूंचा प्रसाद मिळेल. श्रीपाद प्रभू बापनाचार्युलूंना म्हणाले, आजोबा, तुम्ही श्रीशैल्यावर शक्तिपाताद्वारे सूर्यमंडळातील तेज आकर्षित केले होते. तसेच त्रेतायुगात भरद्वाज मुनींनी पिठिकापुरात सवित्र काठक यज्ञ संपन्न करून माझ्या अवतरणासाठी अत्यंत आर्तभावाने प्रार्थना केली होती. त्यांना दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे. तुम्ही ठामपणे हे सांगितले की ब्रह्मस्वरूपाचे वर्णन वाणी आणि मनाच्या पलीकडचे आहे. वाणी त्याचे वर्णन करू शकत नाही आणि मन त्याची कल्पना करू शकत नाही. परंतु दत्तात्रेय प्रभूंसाठी काहीच अशक्य नाही. मी काळ आणि अंतराळ लांबवू शकतो, तसेच संकुचितही करू शकतो. माझा संकल्प पूर्णत्वास जातो. कुणीही माझा संकल्प अडवू शकत नाही. गरज भासल्यास मी पृथ्वी आणि आकाशाला जोडतो. अंतरिक्षातील सर्व तारे, ग्रह इत्यादी माझ्या हातातील खेळण्यांप्रमाणे आहेत. बापन्नारी आजोबा, तुम्ही पूर्वी लाभादी महर्षी, नंद आणि भास्कराचार्य म्हणून जन्माला आलात, तेव्हा प्रत्येक वेळी मी तुम्हाला अनुग्रहित केले. आता तुम्ही बापन्नाचार्य आणि मी श्रीपाद म्हणून आलो आहोत, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. यानंतर व्यंकटप्पा श्रेष्ठी म्हणाले, हे सोन्या, हे कृष्णा, तुला सर्व काही सोपे सहज वाटते, परंतु आमच्यासाठी मात्र ते अत्यंत असाधारण आणि रोमांचकारी आहे. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, मी पूर्ण प्रज्ञ, पूर्ण ज्ञानी असून प्रत्येकाच्या कर्मधर्माप्रमाणे ज्याचे त्याला फळ देत असतो. माझ्यातून निघालेला लहानसा किरण महायोगी, महान सिद्ध पुरुष बनतो. तो लहानसा किरण सुद्धा पृथ्वी सहन करू शकत नाही. थोडीशी कुंडलिनी शक्ती जागृत केली तरी तुम्ही तिचा वेग सहन करू शकत नाही. त्यामुळे मी स्वतःला माझ्या मायेतच सुरक्षित ठेवतो. गरज पडेल तेव्हा मी असाधारण कार्य करू शकतो. असे कुठलेही ओझे नाही जे मी उचलू शकत नाही. असा कुठलाही प्रश्न नाही जो मी सोडवू शकणार नाही. असे कुठलेही वरदान नाही जे मी देऊ शकणार नाही आणि मी करू शकणार नाही असे कोणतेच कार्य नाही. तुम्हा सर्वांना पिठिकापुराहून अगदी कमी वेळात पंचदेव पहाडापर्यंत आणण्यामागे मी अर्थात दत्तप्रभूच आहे. हे तुम्हाला कळावे हाच हेतू होता. नरसिंहवर्मा म्हणाले, सर्व जनांचे रक्षण करणारा एकमेव क्षत्रिय तूच आहेस. बाकी सर्व तर नाममात्रच क्षत्रिय आहेत. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, क्षत्रियत्व हा माझा स्थायी भाव आहे. शिवाजी या नावाने महाराष्ट्रात जन्म घेऊन सनातन धर्माचे रक्षण करावे असा मी तुला आदेश देतो. यावर नरसिंहवर्मा म्हणाले, सार्वभौम श्रीपादांचा जय जयकार असो. श्रीपाद प्रभूंच्या आजी म्हणाल्या, अरे बाळा, तुझा विवाह सोहळा पाहण्यासाठी आमचे डोळे आतुरले आहेत. तुझा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने साजरा झालेला, तुझ्या कपाळावर लग्नाचा टिळा लावून मुंडावळ्या बांधलेला, सर्व शृंगाराने नटलेला नवरदेव आम्हाला पाहायचा आहे. श्रीपाद म्हणाले, आजी, अवश्य हे सर्व तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. मी कल्की अवतारामध्ये शंभल गावात जन्म घेईन. त्यावेळी सिंहल या देशात पद्मावती नावाने जन्म घेतलेल्या अनघालक्ष्मी बरोबर मी जगाच्या कल्याणासाठी विवाह करीन. परंतु त्यासाठी काही काळ लागेल. तुझी इच्छा मात्र मी अवश्य पूर्ण करीन. लक्षात ठेवा, जेव्हा नवीन अय्यप्पा शबरीमलईला भेट देणार नाहीत, म्हणजे ज्या दिवशी अय्यप्पा शबरीमलईला येणार नाहीत, तेव्हा तो कलियुगाचा शेवट असेल. धर्मशास्त्रा म्हणून अवतार घेतलेला मी माझ्या वचनाचे उल्लंघन करणार नाही. तुम्हाला हे खरे वाटत नाही ना? परंतु त्यासाठी काही काळ वाट पाहणे आवश्यक आहे. माया नाटक सूत्रधारी श्रीपाद प्रभू आणि त्यांचा लीला विनोद. व्यंकट सुब्बम्मा श्रीपाद प्रभूंना म्हणाल्या, हे कान्हा, तू माझ्या हाताने दूध, दही, साय, लोणी खाऊन खूप दिवस झाले. मला माझ्या हाताने तुला हे सर्व खाऊ घालण्याची तीव्र इच्छा आहे. श्रीपाद म्हणाले, आजी, तू मला अवश्य खाऊ घाल. मलाही आपल्या हाताने खाण्याचा कंटाळा आलाय. मला कळले होते की तुम्ही पिठिकापुरहून येताना दूध, दही, लोणी आणणार आहात. परंतु एवढ्या लांबच्या प्रवासात ते चांगले राहायला हवे म्हणून तुमच्या वात्सल्यप्रेमाने बांधले जाऊन मी अशी लीला केली की ते पदार्थ जसेच्या तसे छान राहिले.
आजी, त्यासाठी मी किती कष्ट सहन केले काय सांगू. एवढ्या दूरून एकट्याने 18 घोडागाड्या पंचदेव पहाडापर्यंत ओढून आणणे ही सामान्य गोष्ट आहे का. माझे सारे अंग ठणकत आहे. माझ्या हातांवर किती फोड आले आहेत ते बघ. आम्ही सर्वांनी श्रीपाद प्रभूंचे हात पाहिले आणि चकितच झालो. खरोखर श्रीपादांच्या हातावर फोड आले होते. व्यंकट सुब्बम्मांनी अत्यंत हळुवारपणे श्रीपाद प्रभूंच्या हातांना लोणी लावले आणि अंगाला गरम पाण्याचा शेक दिला. खरोखरच माया नाटक सूत्रधारी श्रीपादांच्या लीलांना अंत नाही. राजमांबा म्हणाली, हे कृष्णा, तुझा आवडता हलवा करून तो चांदीच्या पात्रात घालून आणला आहे. तू जवळ ये, तुला खाऊ घालते. श्रीपादांच्या 3 आज्यांनी मिळून त्यांना तो मधुर हलवा खाऊ घातला. परंतु त्या पात्रातील हलवा संपतच नव्हता. श्रीपाद प्रभूंनी ही लीला बराच वेळ चालू ठेवली. ते आजीला म्हणाले, तुम्हा तिघींचा माझ्याविषयी अत्यंत प्रेमभाव आहे. तिघींनी मिळून मला एकट्यालाच हलवा खाऊ घातला तर मला त्रास नाही का होणार. तुमचे हे कृत्य धर्मसंमत होईल का. त्यानंतर श्रीपादांनी तो हलवा आपल्या भावाला, बहिणीला, मेवड्यांना स्वतः आपल्या हाताने खाऊ घातला. तिथे आलेल्या भाविकांमध्ये व्यंकय्या नावाचा एक शेतकरी होता. त्याला श्रीपाद प्रभूंनी दत्तदीक्षा देऊन आपल्या हाताने हलवा दिला. उरलेला हलवा गाडीवानांना आणि घोड्यांना देण्यास सांगितले. ते चांदीचे भांडे व्यंकय्याला सन्मानपूर्वक भेट दिले. अप्पलराज शर्मा म्हणाले, बाळा, तू दत्त असल्याचे न कळल्यामुळे आमच्या हातून नकळत झालेल्या अपराधांची क्षमा कर. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, तात, तुम्ही माझे वडील आहात. वडिलांनी आपल्या मुलाला क्षमा मागणे योग्य आहे का. काय हा विपर्यास. तुम्ही मला आपला पुत्र म्हणून माझ्यावर सतत वात्सल्यामृताचा वर्षाव करीत राहावे आणि माझ्या अभ्युदयाची आकांक्षा ठेवावी. यावेळी श्री व्यंकावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, मामा, आपले बंधन शाश्वत स्वरूपाचे आहे. मी केवळ तुमचाच भाचा आहे असे नाही, तर तुमच्या वंशामध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी भाचाच आहे. माझ्या दिव्य लीलांनी मी तुम्हाला सुखवीत जाईन. कल्की अवताराच्या वेळी पद्मावती देवीच्या कन्येच्या रूपात स्वीकार करून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकाल. सुमती महाराणींना खूप दुःख झाले. आपल्या मुलाला नवरदेवाच्या स्वरूपात नटलेला पाहण्याची तिची इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही हे स्वीकारणे तिला असह्य झाले. तिचा मुलगा एका यतीच्या रूपात वैराग्य धारण केलेला पाहणे तिला सहन होत नव्हते. श्रीपाद प्रभू आईकडे पाहून म्हणाले, आई, तुझ्यात आणि अनसूया मातेमध्ये मला काही भेद दिसत नाही. तुम्हा दोघींच्या मनोकामना मी कल्की अवतारात निश्चितच पूर्ण करीन. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, आई, तुझ्या गर्भातून जन्म घेतल्याने मी एवढा महान झालो. तुझ्या वात्सल्यामृतानेच माझे भरण पोषण झाले. माझी बहीण वासवी हिने केवढे महान कार्य केले ते पाहिलेस ना. मला भूक लागलेली असताना माझे लहान बाळात रूपांतर झाले आणि मी अनसूया मातेजवळ दुग्धपान करण्यासाठी गेलो, पण वासवीने सर्व दूध पिऊन टाकले. माझ्या बहिणीने मला धमकावून म्हटले, हे बघ, तू सुमती मातेकडे जाऊन स्तनपान कर. उशीर केलास तर ते दूध मीच पिऊन घेईन. श्रीपाद प्रभूंनी मग सुमती मातेलाच विचारले, आता मी काय करू आई. हे शब्द उच्चारताच त्यांचे रूपांतर एका लहान बाळात झाले. खाली कडक जमिनीवर झोपलेले ते बालक आपल्या आईकडे दीन नजरेने पाहू लागले. सुमती महाराणींना दुःख होऊन त्यांनी त्या बाळाला मांडीवर घेऊन दुग्धपान करविले. हे पुत्री वासवी म्हणून तिने वासवीलाही हाक मारली. काही महिन्यांची छोटी बालिका जमिनीवर अवतीर्ण झाली. दोन्ही बाळांनी दुग्धपान केले. सुमती मातेचे सर्व दुःख नाहीसे झाले. त्यावेळी व्यंकय्या म्हणाला, हे महागुरु, तुमच्या चरणी एक विनम्र प्रार्थना आहे. तुम्ही या दरबारात ज्या असंख्य लीला केल्या तो दरबार आणि त्याच्या आसपासचा विशाल परिसर विश्वविख्यात व्हावा. श्रीपाद प्रभू म्हणाले, भविष्यात माझा दरबार पक्क्या इमारतीमध्ये परिवर्तित होईल. त्यात गोधन सुद्धा असेल. त्यात माझ्या कितीतरी लीला मी प्रदर्शित करीन. भविष्यातील त्या घटना मी आताच अनुभवित आहे. हे माझे लिखित अक्षर सत्य आहे. तिथे आलेल्या सर्व भाविक भक्तांना गाढ झोप लागली आणि काही क्षणातच मी, तो संन्यासी आणि श्रीपाद प्रभू यांच्या व्यतिरिक्त दरबारात कोणीही नव्हते. मला काळजी वाटली की त्यांचे काय झाले असेल. हा सर्व राक्षसी मायेचा खेळ तर नाही अशी शंका मनात आली. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या सान्निध्यात कोणतीही राक्षसी माया कार्य करू शकत नाही. मी त्या सर्वांना सुरक्षित रीतीने पीठिकापुरमला नेऊन पोहोचवले. यद भावम तद्भवती. जे मला ज्या भावाने भजतात त्याच भावाने मी त्यांचे रक्षण करतो. हे माझे व्रत आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 47 समाप्त.